साहेबांच्या शुभ आपण टॉस एका बाजूला नवरंग आणि एका बाजूला चषक असं आपल्याला कॉल करायचा आहे. हुज कॉलिंग? चॉईस कॉल. आणि ओपन करायचं आहे वाबी संघाचा कॉल. वाबी संघाचा कॉल असेल. कॉल स्पिन करायचा दादा. नवरंगचा कॉल केला गेलाय आणि यावेळेस पाहू शकाल काय येईल. चषक आलेला आहे आणि टॉस विन झालाय तो म्हणजे एसडी विनर. धन्यवाद सर. आपण बसून घ्यायचं आहे. चिराग टॉस जिंकला, निर्णय काय असेल? बॉलिंग. कसं वाटतंय नवरंग चषकामध्ये 5 ओव्हर आहे, या स्पर्धेचा उल्लेख कसा करेल? मस्त स्पर्धा ठेवलंय. दरवर्षी परदेशी माझा मित्रच आहे, मस्त स्पर्धा ठेवतो, खूप चांगली स्पर्धा ठेवतो, मजा येते इकडे खेळायला. नक्कीच किरण, तुझ्याकडे टॉस नक्कीच गमावला, टॉस जिंकला, निर्णय काय असता? नक्की मी पण फिल्डिंग केली असते, परंतु बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करताना स्कोर चांगला करायचा प्रयत्न करूया. मागे सामने कुठे विफल झाला, परंतु तुषारची बॅटिंग चांगली राहिली. शेवटच्या क्षणामध्ये चुका झाल्या, परंतु आदित्यच्या गोलंदाजीबद्दल काय उल्लेख करेल? नक्की गोलंदाजी तर प्रॉपर होत होती, पण कुठेतरी फिल्डिंगची साथ नव्हती, कारण की मी स्वतः एक बाउंड्री सोडलेली आहे आणि थोडंसं बॅकफुटला होतो, पण आदित्यने एक चांगली ओव्हर टाकली आणि चांगलं मॅच विन करून दिलं. तुषारबद्दल सांगायला गेलं तर तुषार एक आधीपासून चांगलं क्रिकेट खेळतोय, फक्त एवढंच आहे का आज जी बॅटिंग केली ती बॅटिंग सतत करावी त्याने. एक असं माझं वैयक्तिक प्रश्न आणि ओमसाई नवरंग आयोजकाचा प्रश्न आहे की ज्या प्रकारे आपण पाहतो खेळाडूंना जास्त प्रयत्न करावे लागतात, चांगला चेंडू ट्रॅव्हल होतं, ग्राउंडिंग टॅप जात नाहीये, त्या अनुषंगाने या चेंडूबद्दल या स्पर्धेबद्दल काय सांगेल? कारण की गोलंदाज चांगले गोलंदाजी करतोय, क्षेत्ररक्षण नक्कीच चांगला प्रयत्न करावा लागतो, कारण की बॅटरला चांगला एफर्ट करावा लागतं, त्याबद्दल काय सांगेल? नक्कीच बोईसरमध्ये आल्यानंतर 2 गोष्टी बघायला भेटतात. एक तर कुठेतरी मोस्ट ऑफली टॅप असतो आणि कुठेतरी एक तर डायरेक्ट ग्राउंडिंग असते. सो त्याच्यामुळे असं बोलतात ना, एक वेगळा प्लॅटफॉर्म आणि वेगळा गेम खेळायला भेटतो, कारण की टॅप असल्यावरती स्कोर जास्त होतो आणि ग्राउंडिंग असल्यावरती थोडंसं स्कोर फसून राहतो, तर खेळायला एक वेगळी मजा येते. ओके, बेस्ट ऑफ लक बोथ कॅप्टन्स. करण ठाकूर एका बाजूला चिराग पाटील, असे 2 कॅप्टन बघा. टॉस विन झालाय, एसडी विनर संघाने प्रथमतः स्वीकार केलाय क्षेत्ररक्षण. आपण पाहतोय ओमसाई नवरंग मित्रमंडळ आयोजित नवरंग चषक 2025 पाठवण्याच्या माध्यमातून घेऊया थोडी विश्रांती. वळूया ऋतिक डीजे मास्टरकडे, तत्न देऊया आजच्या प्री क्वार्टर सामन्याकडे मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद. धन्यवाद डीजे. बघा, आपण अल्लाळी भागामध्ये होणारी स्पर्धा जी आहे त्याचे लॉट सुद्धा आपण पाहणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठाकडे. राकेशजी परदेशी, आपण आर्य संपर्क राकेश परदेशाने संपर्क साधायचा. वेलकम बॅक. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. प्रत्येकदा ओमसाई नवरंग मित्र मंडळ आयोजित नवरंग चषकामध्ये मी युसुफ सय्यद सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतोय. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतो प्री क्वार्टरचा सामना. एका बाजूला एसडी विनर तर एका बाजूला YBCC विभूर. वगैरे प्रथमतः नाणेफेकीचे कॉल आपल्याकडे लगावला, क्षेत्र स्वीकार केलाय आणि मॅडमचे जे टी शर्ट्स आहेत ते कंपल्सरी परिधान करायची दक्षता घ्या. हां, विनंती करेल उर्वी 11 साहित्य बिरवाडी संघनायक आपण आपल्या आमच्या मुख्य व्यासपीठ आपला सन्मान चिन्ह आपण घ्यायचं आहे, आपला सन्मान केला जाईल. प्रत्येक संघाला आपण सन्मान करणार आहोत, ही प्रथा राहिली आहे नवरंग मित्रमंडळाची. विनंती असेल उर्वी 11 साहित्य बिरवाडी संघनायक सार्थक आपण यायचं आमच्या मुख्य व्यासपीठ आपल्याला सन्मानित केल्या जातील, याबद्दल लक्षात घ्या प्लीज. अवळ्या मैदानाच्या आतमध्ये पहिला षटक घेऊन आला गोलंदाजी मागवर विकास, स्ट्राईकवर करण ठाकूर, नॉन स्ट्राईकवर तुषार लढे. विकास पहिल्या षटकामध्ये सज्ज झालाय. पहिला चेंडू ऑफच्या बाहेर होता, बॅटची बाहेरची कडा नक्कीच लगावली. खेळाडू चिमी जातात, परंतु चेंडू निघून डिक्लेअर झोन मध्ये एकेरी धावासाठी 1 धावणी श्रीगणेश झालाय आणि धावसंख्या 1 नी बहरली आहे, ते म्हणजे YBCC विभूर या संघाची.
10 वाजून 5 मिनिटं झालेत. पहिला चेंडू पडलाय बघा. 15 मिनिटाच्या आत तुम्हाला 4 षटका हे परिपूर्ण करायचे आहेत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण स्पर्धा लाईव्ह पाहतो. 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुरेख चित्रीकरण पाहतोय आपण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. ऑफिसच्या मधून चेंडू मध्ये आणला सुरेख. ऑफ ब्रेक विकासच्या माध्यमातून चांगला चेंडू म्हणावा लागेल. डॉट बॉल नक्कीच आला. निर्धाव चेंडू टाकला गेला. सुरेख चेंडू. शॉर्ट बॉल चेंडू पाहायला प्रयत्न झाला. धाव करण्याचा प्रयत्न करता विकासचा फेकी नक्कीच केली होती परंतु पाहू शकाल लेग बायच्या मध्ये एक धाव नक्कीच लगावली गेली. धाव फलक 1 सहसा होते. दोन्ही अंक सुरेख चेंडू पाहायला भेटले बघा. पहिला चेंडू ऑफ ब्रेक टाकला तदनंतर लेग स्टंपच्या वर चेंडू ठेवला होता. शॉर्ट बॉल होता. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न चेंडू पाहायला ब्रश झाला आणि लेग बायच्या मध्ये एक धाव नक्कीच लगावली गेली. धाव संख्या जाऊन पोहोचेल 2 अंकावर. 3 चेंडू 2 धावा धाव फलकावर. शॉर्ट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा फटका. अभिषेक तिकडे आला. चेंडूला फील्ड करतो परंतु एक धाव थांबू शकला नाही. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 3 अंकावर. ओम साई नवरंग मित्रमंडळ आयोजित नवरंग चषक 2025 5वे पर्व आपण पाहतोय. रात्रकालीन स्पर्धा आजच्या पहिली रात्र आपण पाहतोय. आजची खूप सुरेख आयोजन नियोजन केलं गेलं. ऑफच्या बाहेर चेंडू परत पाहू शकाल. ऑफ ब्रेक चेंडू पाहायला ब्रश झालाय. लेग बायची अजून एक धाव बघा. तुषार लढे मागील सामन्यामध्ये 21 धाव बनवल्या होत्या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याच्या नावावर राहिला होता. या सामन्यात 3 चेंडू फेस केला. आतापर्यंत एकही धाव त्याच्या बॅटमधून आली नाहीये. कारण 2 चेंडू 2 वर बॅटिंग करतोय. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला. विकास चांगले गोलंदाजी करतोय. सांघिक धावसंख्या 4-5 चेंडूचा खेळ संपला गेलाय. ऑफिसच्या बाहेर चेंडू फटका. सोरे गॅप मध्ये चेंडू सोलाला पेटको चेंडू होता तो सहज सीमारच्या पार. पहिला षटक संपलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धाव फलकावर. बिनगडी बाद. धन्यवाद डीजे. लगेच पाहू शकाल. चला स्पीड अप करा. 15 मिनिटाच्या आत तुम्हाला 4 षटकही परिपूर्ण करायचे. पंच आपण सुद्धा वेळची दिरंगाई न वगळता सामना लगेच सुरू करायचा आहे बघा. 10 वाजून 5 मिनिटाला पहिला चेंडू पडला. 10 वाजून 3 मिनिटं झालेत. एक षटक संपले गेले. नवीन गोलंदाज पाहू शकाल रुपेश पोटफोडे गोलंदाज मार्कवर झालाय. या सामन्यामध्ये नक्की सनीला विश्राम दिले गेले आणि राकेश पोटफोडे यशच्या मागे पाहू शकाल यशची भूमिका पार पाडतोय. रुपेश पोटफोडे गोळी मार्कवर स्ट्राईकवर. तुषार लढे पहिला चेंडू हलक्या बॅटने पुश केलाय. सोन्या पुढे आलाय. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. बघा सामना खूप महत्वपूर्ण. जो संघ विजय होईल सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल म्हणजे क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. या स्पर्धेमध्ये उपउपांत्य फेरीमध्ये आपण प्री क्वार्टरचा सामना पाहतोय. आजच्या रात्रीमध्ये पहिला कुठला संघ शेल पार्टिसिपेट करायचा प्रयत्न होता. फायनल चेंडू निघून जातो. डिक्लेअर झोन मध्ये एलईडी कडे निघून जातो. एक सिंगल धाव नक्कीच झाली. धावफलक 1 पुढे सहसा होते. ती म्हणजे झोन पोहोचेल 11 अंकावर. 10 धावा माफ करा. 2 चेंडू 10 धावा. डबल डिजिट मध्ये धावफलक झोन पोहोचते. आमच्यावर अभिनय घोडके आहेत. मॅन फ्रॉम सोलापूर. भावर आहेत. अभिनय भावर. फटका सोरे परंतु गण्या वा काय क्षेत्ररक्षण खराब पैकी बघा पाहू शकाल. मेहनतीने कमावलं आणि टॅक्स मध्ये कमावलं असं काहीतरी राहिलंय. 3 धावा वाचवल्या परंतु 4 धावा एक्स्ट्रा खर्च केल्या म्हणजे 1+4 म्हणजे 5 धावा धावफलक लगायला जातील. धावफलक 5 ते पुढे सहसा होते. ती म्हणजे जाऊन पोहोचेल धावफलक तब्बल 15 अंकावर. चांगलं क्षेत्ररक्षण खराब फेकी आणि एक्स्ट्रा मध्ये आले 4. चुकी झाली आहे. चर्चा नक्कीच केली जाते. पंच दशवायचा एका षटकामध्ये एकच मीटिंग तुम्हाला अलाउड आहे. 4 षटकही 15 मिनिटाच्या आत तुम्हाला परिपूर्ण करायचे ते दक्षता घ्या. बघा प्रत्येक संघांना आपण आव्हान देतोय आणि ज्या प्रकारे आयोजक कमिटीने एक गाव एक संघ आणि मॅच फॉर्म ग्रुपमध्ये मॅसेज टाकला तर कुठल्याही खेळाडूने मद्यपान तंबाखू गुटखा जर खाऊन आढळलास तर त्या खेळाडूला बॅन करण्यात येईल. दक्षता घ्यायची. वेलकम सलमान. आपलं सुद्धा स्वागत असेल. परंतु गण्याचं क्षेत्र चांगलं होतं. खराब फेकी. फटका ऑफ साईडला खेळला गेला. अभिषेक पुढे सहसा होते. एक सिंगल धाव नक्कीच झाली आहे. कुठं ना कुठे खराब क्षेत्रच्या माध्यमातून 2 चौकार आले.
पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सोन्याकडून चुकी झाली. तदनंतर या षटकाच्या पाहू शकाल तिसऱ्या चेंडूवर खराबपैकी गणाकडून झाली चावर. एक चार नक्कीच पाहायला भेटला. म्हणजे सांघिक धावसंख्या 16 धाबा. यावेळेस एक सिंगल. बघा यानंतर होणारा सामना एका बाजूला कासा 11 म्हणजेच माही यांचा संघ, तर एका बाजूला पाहू शकाल दुर्विजय फायटर. दोन्ही संघनायकाने टॉस साठी सज्ज राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. पाडा स्वीप केला गेला आणि यावेळेस चेंडू सीमारेच्या 5 चौकार 4 धावा. षटक क्रमांक 2 संपले गेले. 2 षटकांची समाप्ती धावा धाफक लगावले गेले. ते म्हणजेच 21 बिनगडी बाद. धन्यवाद. लगेच पाहू शकाल 2 षटकांचा संपला खेळ. 2 षटकांची समाप्ती धावा धाफक लगावले गेले. तब्बल पाहू शकाल 21 10.50च्या सरासरीने धावा बनवल्या गेल्या. पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पहिल्यांदा आपण पाहतोय कासा भागामधून एक संघ अप्रतिम स्पर्धेत लाभला गेला आणि असा एक संघ पाहायला भेटला ज्यांनी लॉस झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी आपली प्रवेश फी पाठवली. खूप चांगलं काम त्याच्या माध्यमातून राहिलं. लांबचा संघ आणि खूप लांबचा प्रवास, जवळजवळ पाहिलं तर 30-32 किलोमीटरहून लांबून प्रवास करून इकडे पोहोचला. त्याचं आपण वेलकम करणार आहोत. तिसऱ्या षटकामध्ये पाहू शकाल गोलंदाज सज्ज झाला. तर म्हणजेच राकेशचा पहिला चेंडू सिंगल धाव. शॉर्ट बॉल नक्कीच होता. एक सिंगल धाव नक्कीच आली. धपळक जाऊन पोहोचला. 20 चौकार माफ करा 4 धावा आल्या. कुठं कुठे असं वाटलं डिक्लेअर जमत आहे, परंतु शॉर्ट बॉलला फटका सोरे काय तुषार लढेने कट्टू कडा फटका खेळला. चौकार धावसंख्या 4 पडत ससा होते 25-25 या अंकावर. ऑन साइडला पाहू शकाल 3 खेळाडू सजवले गेले. ऑफ साइडला 4 खेळाडू काहीतरी वेगळं क्षेत्रक्षण लगवले गेले. परंतु शॉर्ट बॉल जेव्हा तुम्ही टाकतील कुठं ना कुठे बॅटर तुमच्यावर हवे होतील. ते दृश्य नक्की तुषार लढेने दाखवलं मागील चेंडूवर. शॉर्ट बॉल परंतु पाहू शकाल इनसाइड एज बॅटन पॅड. एक सिंगल धाव नक्कीच झाली. धावफलक एक पुढे होते. धावसंख्या 26-26 धावा. मागील सामन्यामध्ये 37 धावा डिफेंड केल्या होत्या वाबीसी संघाने, त्यामध्ये 21 धावा बनवल्या होत्या. म्हणजे तुषार लढेने आदित्यने 9 धावा डिफेंड केल्या. उर्वी 11 साहित्य बिरवाडी संघासमोर चांगली गोलंदाजी राहिली. यावेळेस पाहू शकाल खोदुंकाचा प्रयत्न होता. स्वतःवर नाराज करण ठाकूर. फुलटॉस चेंडू होता परंतु पाहू शकाल यॉर्क म्हणून खेळला गेला. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. धावसंख्या 27 धावा. अभिनय पवार भावर या सरकारने काही स्कोरिंग करतायत. आपल्या बॉडीने जादू बिखरत असतात आमच्या पेपरवर. चांगलं काम. हलक्या बॅटने पुश केलाय. अभिषेक पुढे आला परंतु तोचा अभिषेक चाटपडतो चेंडूला. एकही चेंडू त्या हातामध्ये डायरेक्ट आला नाहीये. प्रत्येक चेंडूला तो चाटपडतोय. एक सिंगल धाव नक्कीच आली. धावफलक इकडे पुढे ससा होते 28-28 धावा धावफलकावर. बॅटची कडा नक्कीच लगावली परंतु विकासकडून चुकी होते. डिक्लेअर झोन चेंडू निघून जाईल एकेरी धावासाठी. मग सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचेल 29. या षटकामध्ये चेंडूचा खेळ संपला गेला. आतापर्यंत पाहू शकाल 5 शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. तिसरा षटक मार्ग असतं 29 धावा. चांगली पार्टनरशिप नक्की दोन्ही बॅटरच्या माध्यमातून लगावली गेली आतापर्यंत. ऑफेन्सच्या बाहेर चेंडू होता. पंचांनी नक्कीच दोन्ही समांतर केले. धावा एक अवांतर येईल. वाईट चेंडूमध्ये एक धावा आली. धावसंख्या 30 या अंकावर 30 लॉस ऑफ 0 विकेट. ओमसाई नवरंग मित्रमंडळीच्या माध्यमातून आपण पाहतोय. नवरंग चषक यावेळेस पाहू शकाल प्रत्येकदा सुरेख चेंडू म्हणावा लागेल. खोदुंकाचा प्रयत्न डॉट बॉल. षटक क्रमांक संपले गेले 3 षटकांचा संपला खेळ. धावसंख्या धावफलकावर 30-10च्या सरासरीने धावा बनवल्या गेल्या. धन्यवाद ऋतिक. बघा पहिल्या पर्वापासून ऋतिक आमच्यावर सोडले गेले. चांगलं काम त्यांची पूर्ण टीम करते. यानंतर चला विनंतीशील माही कॅप्टन टॉससाठी यायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. तर एका बाजूला दुर्विजय फायटर राहुल आमच्याबरोबर आहे टॉससाठी कॅप्टन. तर एका बाजूला पाहू शकाल माही. चला टॉससाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल या पण लक्षात घ्या. शेवटच्या अंतिम षटकामध्ये अभिषेक 3 षटकात 30 धावा धावफलकाला लगावले गेले. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. आजच्या रॅतेमधला पहिला प्री क्वार्टर सामना. जो संघ विजय होईल सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल.
फटका सुरी खेळण्याचा प्रयत्न होता, सिंगल धाव नक्कीच चालली. बघा एक एक धावांनी धावफलक पुढे सरसावते. कुठे ना कुठे अभिनय बघा, एक ओव्हर चौकार आला आणि एक खराब म्हणजे 2 चौकार जे आलेत ते जर थांबले असते कुठे ना कुठे धावा कमी राहिले असते, परंतु कुठे दबाव वाढलाय एसडीबी संघाच्या अंगावर, कारण की 31 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. ऑफच्या बाहेर चेंडू हलक्या बॅटने ब्रश केलाय. तिकडे गणेश असतील चेंडूला फील्ड करतील. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. धावफलक एक पुढे सरसावते 32-32. चांगली पार्टनरशिप बनावी लागेल. आजच्या रात्रीमधली सगळ्यात मोठी पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी केली आहे करण ठाकूर आणि तुषार लढे, 2 बॅटर्सच्या माध्यमातून. पार्टनरशिप करायचा प्रयत्न होता, टिकल्या जाऊन चेंडू निघून जातो. एकेरी धावासाठी बघा 33वर धावफलक जाऊन पोहोचेल. 3 चेंडू परी 3 चेंडू 3 सिंगल आहे. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. धडुबीच्या फाटर संघाची संघटना काढल्या आहेत. एका बाजूला पाहू शकाल कासा संघाचे संघटक मुकेश आलेले आहेत. साई स्पोर्ट्स कासा आपण पाहतो एका बाजूला धडुबीच्या फायटर. फुल टॉस बॉल फटका सोरे काय गणेशने चेंडू अडवलाय. सिंगल धावणेच परिपूर्ण केली आहे. धावसंख्या एक सरसावते. धावसंख्या जण पोहोचेल 34. अंपायर आपके पीछे जो एलईडी के सामने छोटे बच्चे बैठे थे कि वहां पर करंट लग सकता है, वहां से प्लीज बाजू में हो जाइए. देखिए वहां पर वायर ओपन होंगे तो आपको करंट लग सकता है. आप खुद डिस्कनेक्ट हो सकते हैं, तो आप वहां पर मत बैठिए प्लीज. यावेळेस हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता. तिकडे अभिषेक पोहोचतील, चेंडूला फील्ड करतील. फेकी केली आहे पण पाहू शकाल एकच धाव. एके धावाने धावफलक पुढे सरसावत बसते. बघा शेवटच्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये मात्र 5च धावा खर्च केला, पण अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. या चेंडूवर जर चौकार आला तर कुठे ना कुठे 40 धावा धावफलक पाहायला भेटेल चेसिंगसाठी. जर एखादी सिंगल आली तर तोच धावफलक मागील सामन्याची डिफेंड करतो वायबीज संघाने. 35 धावा धावफलकावर शेवटचा अंतिम चेंडू बाकी. स्ट्राईकवर तुषार लढे. गोलंदाज यशस्वी झाले म्हणजे चिमी अभिषेक हलक्या बॅटने पुश केला. सिंगल धाव. काय षटक राहिले. डेथ ओव्हरमध्ये मात्र 6 धावा. 4 षटकांमध्ये धावा खर्च केला ते म्हणजे 36 धावांचा पाठलाग करायचा आहे एसजी विनर या संघाला हा सामना जिंकून सुपर 8 मध्ये जाण्यासाठी. आपण बोलूया टॉस कडे जिकडे असतील दीपक संखे जे टॉस करतील. एका बाजूला साई स्पोर्ट्स कासा तर एका बाजूला संघ असेल धुळपूजा फायटर. ओव्हर टू दीपक संखे. चला आपण दर्जेदार बघत आहात. मी चांदणे सरला विनंती करतो आपण या टॉस करणार आहोत. चांदणे सर या ना आपण टॉस करू आपल्याकडनं. एक मोठं व्यक्तिमत्व आदरणीय व्यक्तिमत्व खूप रिस्पेक्टिव्ह पर्सन म्हणून आपण बघत आहात. बेटा लोग थोड़ा उठिए बस उसके बाद आप करेंगे. या एका साईडला कासा दोन्ही कर्णधार बघायला मिळत आहे. दोरी पूजा फायटर आणि एका साईडला आमचा पाहुणा संघ बघायला मिळतो काशा गावातून आलेला. कासा गाव म्हटलं की खरं हायवेच्या परिचित असणारं हे तुम्हाला बघायला मिळतं. आदिवासी बांधव आणि खरोखरच या आदिवासी बांधवांचा आज तुम्ही गेम बघा. एवढे टॅलेंट आहे त्यांच्याकडे. कासा पाटील पण आपण बघितलं आणि आदिवासी बांधवांचं क्रिकेट आता असं वर बघायला लागते. सुपर क्रिकेट पोटाच्याकडे बघायला मिळते. आणि धोडी पूजा फायटर म्हटलं की काय बघायला मिळते. आपण पहिलं चॉईस करू आणि मग आपल्या साहेबांकडे चिडू जाऊया. चला आपल्याशी जोडतात. हां कॉल तुम्ही दाखवा ना काय त्यांना कॉल कसं आहे ते. एका साईड नवरंग आणि एका साईड चषक आहे. कासा संघ कॉल करतील. टॉस करतात आमचे चांदणे सर. उडवाचा चषक केलाय. बघूया काय येते. बघा काय ते जयशील तो आपल्याला पाहायला मिळतोय. 9 रंग आलाय. टॉस धुळी पूजा जिंकलाय. आपण काय घेणार क्या लेंगे आप. मी फिल्डिंग घेणार. निश्चितच तुमचा संघ देखील खूप चांगला आहे आणि आपल्या घरच्या मैदानावर एवढ्या मोठ्या प्रेक्षकांसमोर खेळतात. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. 30 मध्ये. बापरे सुंदर आन्सर तुमच्याकडे बघायला मिळालं. कोणकोणते खेळ तुमच्याकडे असे कोणते गोलंदाज आहेत की ज्यांच्याकडून तुम्ही खूप मोठी अपेक्षा बाळगता. आहेत 2-3 बॉलर आहेत टचमध्ये आहेत ते टाकतील नीट. थँक्यू सो मच. थांबा त्यांचे इंटरव्ह्यू होऊ नका. आपण या भागात मला वाटतं पहिल्यांदाच खेळायला आपण डहाणूच्या भागातले संघ येत नव्हते पण आता बघितलं वडकूंचे 2-2 संघ खेळायला येतात. वाणगावचा संघ खेळायला येतो आणि तुमचा कासा संघ तुमच्याकडे मी ऐकून आहे खूप चांगले मोठमोठे खेळाडू आहेत. आणि एकंदरीत तुम्ही इकडचं ओव्हरऑल लाईटिंग कशी वाटते तुम्हाला. सर नियोजन तर खूपच चांगलं आहे आणि आम्ही चांगला गेम करण्याचा प्रयत्न करू. इकडे ज्या पद्धतीने आमच्याकडे लाईटिंग असते त्यापेक्षा हाय लेवल आहे इकडे. थँक्यू सो मच. जे आहे ते तुम्ही सांगितलं. ऑल दी बेस्ट आणि खूप चांगला खेळ करा आणि पहिल्याच प्रयत्न असं दाखवा की हम भी कुछ कम नाही. थँक्यू. एका साईडला कासा एका साईड धोडी पूजा आणि या चाण्याचा आपण स्थानापन्न व्हा. मॅच बघा निश्चितच. आणि जाऊया जिथे समालोचक कक्षामध्ये एक गोड आवाज तुम्ही ऐकतात. ओव्हर टू युसुफ सय्यद. धन्यवाद
लगेच आपण वळूया सामन्याकडे, जिकडे 37 धावांचा पाठलाग करत 2 सलामी बॅटर, एका बाजूला गणेश तर एका बाजूला रुपेश. पहिला षटक घेऊन आला करण ठाकूर. 37 धावांचा पाठलाग करायचा, 2 बॅटर मैदानाच्या सज्ज झाले. जो संघ विजय होईल शेवटच्या अंतिम रातामध्ये सज्जल सुपर 8 मध्ये कुठला संघर्ष, एसजी विनर की एका बाजूला वायबीसी. पहिला चेंडू ऑफसाइड फटका खेळला, खेळाडू आहेत ब्रिजेश, चेंडूला फील्ड करतात. पहिला चेंडू निर्धाव नक्कीच झाला. डॉट बॉलनी सुरुवात झाली आहे, चांगली सुरुवात मानावी लागेल. मागील सामन्यावर 37 धावा डिफेंड केला होता वायबीसी संघाने. निलेश जीवाणी मेंटोर पाहतोय. फुलटॉस बॉल, क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता, अजून एक डॉट बॉल. बघा पहिलेच मन बनवला होता क्रॉस बॅट खेळण्याचा, परंतु डॉट बॉल आलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. आर्या बघा आलेली भागामध्ये होणारी स्पर्धा आपण लॉस टाकणार आहोत. या आर्या हलक्या बॅटने खेळलाय, एक सिंगल. बघा तिसऱ्या चेंडूमध्ये शेगण्या झालाय. अल्लेली चषक जे होणार आहेत 8-9 या रोजी होणाऱ्या स्पर्धा, त्याचा आपण ड्रॉ टाकणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावर. अल्लेली चषकाचे शॉर्ट बॉल, स्लो बॉल चेंडू, लेग ब्रेकचा मारा पाहायला भेटतोय. बघा फसवा चेंडू म्हणावा लागेल, डॉट बॉल नक्कीच झालाय. 4 चेंडूमध्ये एकच धाव खर्च केली आहे करण ठाकूरने, परंतु गणेश सुद्धा कमबॅक करणारा खेळाडू आहे आणि पाहू शकाल पहिला चेंडू डॉट खेळलाय. यावेळेस बॉक्स आउट शर्मामध्ये साहित्य मी मंडप डेकोरेशनला सलामी करणारा हा आलाय. बॉक्स आउट शर्मामध्ये फलंदाज बाद गॉन. बघा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमर आलाय. यावेळेस कट केला गेला, सिंगल धाव नक्कीच येईल. टिकले जोमध्ये चेंडू निघून जातो. बघा षटक क्रमांक पहिला संपला गेला, एका षटकात समाप्त धावा धाफका लगावल्या गेल्या. 2 आपण अनाउन्समेंट करतोय. बघा आलेली चषकाची आपण ड्रॉ टाकतोय. हा बघा जेही संघ असतील त्याने इकडे यायचंय. आयोजक कमिटी असते, निलेश वाणी सर इकडे आहेत. मी विनंती करेल जेही संघ आहेत त्यांनी इकडे या. आमच्याकडून आर्या आहेत आणि आपण पाहतो प्रितेश या, आपण सुद्धा या. आपण इकडे उभं राहायचं प्लीज. बाबू आपण राहायचंय. चला आपण ड्रॉ टाकतो अल्लेली चषकामधले. अरे आपण ड्रॉ टाकायचे आहेत. निलेश वाणी सर आहेत. जे पण सहभागी संघ त्यांनी इकडे यायचं आहे. जे पण सहभागी संघ आलेले बघा ज्यांची एंट्री आहे त्यांनी इकडे या प्लीज. ज्याचे कॅप्टन्स आपण ड्रॉ टाकतो आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे. ओव्हर टू मॅचकडे वळूया. दुसऱ्या षटकामध्ये संतोष कुमार मूल्या आपण पाहतोय. पालघर एक्सप्रेस एक वेगवान गोलंदाज गोलमाका सज्ज होत आहे. यावेळेस करारा स्मॅशर, परंतु धीरज मोरे लाल्या क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं, परंतु 1-2 मध्ये कन्वर्ट ओव्हर थ्रोच्या एक धाव आली आहे. बघा लाल्याचं जी भूमिका राहिली आहे वायबीसी संघासाठी, तो अप्रतिम क्षेत्ररक्षण करतोय. 2 धावांनी धाव पुढे सरसावतोय. 4 अंक आता बनवायचे. तब्बल 33 येणारे चेंडू असतील. तब्बल पाहू शकाल 17 मध्ये 33 धावांची गरज. आलेली चषकाचे आपण ड्रॉ टाकतोय. बघा यावेळेस चांगला क्षेत्ररक्षण लाल्या यांच्या माध्यमातून केलं. लाल्या असा खेळाडू राहिला ज्यांनी या क्षेत्ररक्षण जोरावर कित्येक वेळा वायबीसी संघाला विजय करून दिलाय. वेगवान चेंडू फटका सुरेख तिकडे मयूर पाहायला भेटतो. चांगलं क्षेत्ररक्षण मयूरच्या माध्यमातून. एक खेळाडू स्वतःला झोकून देतोय, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय ते म्हणजेच वायबीसी संघाकडून. धावसंख्या 1 पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल. फटकावर 5. दुसरा षटक मार्ग आता बनवायचे 32. येणार चेंडू 16 मध्ये 32 ची गरज. यावेळेस फुटटॉस बॉल झेल टिपलाय का, परंतु पाहू शकाल बोट वरती फलंदाज बाद. चांगला झेल मयूरच्या माध्यमातून. बघा अण्णाचे बंधू सुद्धा आहेत
नक्कीच पाहू शकाल तेलुगूमध्ये त्यांना चेप करतायत आणि कन्नडामध्ये त्यांना चेप करतायत. अप्रतिम सपोर्ट त्यांच्या बंधूचं सुद्धा राहिलंय. आणि बघा जेव्हा पहिल्यांदा संतोष कुमार मुल्ल्या अंडरम क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाला तर त्यांनी सांगितलं की माझा वेग खूप कमी आहे, माझ्या गावामध्ये याच्याहून वेगवान गोलंदाज तुम्हाला पाहायला भेटतील, कारण की त्या भागामध्ये लाल बॉलनी अंडरम क्रिकेट जास्त प्रमाणे खेळला जातो. आणि पाहू शकाल संतोष कुमार मुल्ल्या ज्या प्रकारे वायबी संघ त्यांनी सेवा केली आहे त्याची स्पीड थोडीशी कमी झाली, कारण की वय वर्ष पाहिले गेलं तर तब्बल 40+ आहे आणि स्पीड कमी झाली परंतु अनुभव खूप जास्त आहे. बघा एखाद्या खेळाडूकडे अनुभव असणं खूप गरजेचं, अनुभवाच्या जोरावर तो कित्येक सामने कित्येक मैदानात गाजवू शकतो असा पाहू शकाल संतोष कुमार मुल्ल्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळी चिराग पाटील फटका सुरेख खेळला होता, मनगड्या सहाय्याने चेंडूनगर ट्रॅव्हल केला, तिकडे साहिल पाहायला भेटला, चांगलं क्षेत्ररक्षण साहिलच्या माध्यमातून केलं गेलं. सिंगल धाव नक्कीच चालेल, धावसंख्या एक पुढे सरसावते ती म्हणजे जाऊन पोहोचेल 6 अंकावर. दुसरा षटक मार्ग असतो आता बनवायचे 31 येणारे चेंडू तब्बल या षटकामध्ये 2 म्हणजे 14 चेंडू आणि 31 धावांची गरज. 14 बॉल 31 रन्स टू विन. अमर स्ट्राईकवर. यावेळेस फटका सुरेख आहे, ब्रिजेशने चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि फलंदाज बाद. धावच्या चित्रामध्ये अमर सुद्धा मैदानाच्या बाहेर गॉन. धन्यवाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभिषेक आला नॉन स्ट्राईक एनवर. परंतु पाहू शकाल येणारे 13 मध्ये बनवायचे 31. बघा 1331 असं काय ते समीकरण आलंय. 13 मध्ये 31 ची गरज. 31 धावा बनवायचे 13 चेंडू मागे. स्ट्राईकवर चिराग पाटील डोखरा फलंदाज. यावेळेस फटका ऑफसाईडला खेळला गेला. लाल्या वर देता येईल ऍक्शन डॉट बॉल. काय षटकं राहिली 2 षटकामध्ये मात्र धावा खर्च केला तब्बल 6 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये 2 धावा, या षटकामध्ये 4 धावा. षटक क्रमांक 2 संपले गेले. 2 षटक समाप्ती धावा धाफकावर आहेत 6. येणारे 12 मध्ये बनवायचे 31. प्रत्येक षटकामध्ये पाहिलं तर 15.50 ची सरासरी गाठावी लागेल सामना जिंकण्यासाठी. धन्यवाद डीजे मास्टर. बघा यावेळेस तिसऱ्या षटकामध्ये प्रेम मोरे आपण पाहतोय. PM म्हणजे खूप मोठं नाव आपल्याला पाहायला भेटते. अभिनय PM म्हणलं की प्रधानमंत्री, परंतु प्रेम मोरे यावेळेस गोलंदाज मागवायचा. 12 मध्ये 31 ची गरज. पहिला चेंडू खोदून काचा प्रयत्न होता, सिंगल धाव नक्कीच आली. मयूरने चेंडू फील्ड केला, फेकी केली, सिंगल धाव. आता बनवायचे 30. 11 मध्ये 30 ची गरज आहे. 11 चेंडू 30 धावांची गरज. बघा निलेश वाणी बरोबर संतोष कुमार यांचे बंधू सुद्धा क्रिकेटमध्ये खूप चुरस आहे, परंतु अंडरम क्रिकेट ते सुद्धा एखाद्या वेळेस वेव्हर प्रीमियर लीग खेळतील का हा प्रश्न निर्माण झालाय. पाडासी फटका सुरेख. चिराग पाटील फ्लड लाईट मध्ये नावाचा अर्थ कळवतोय. चिराग आपण सांगतो की दिवा मातीचा आहे का सोन्याचा याने फरक पडत नाही, तो अंधारामध्ये किती उजेड देतोय याचं महत्व आहे. तर चिराग मैदानाच्या आतमध्ये आहे, तो संघाला किती उजेड देईल यावर महत्व असणार आहे. 10 मध्ये 26 ची गरज आहे. 10 मध्ये 26 ची गरज. ऑफरच्या बाहेर चेंडू फक्त स्ट्रेट केलाय. तुषार लढे चेंडू फील्ड करतो, सिंगल धाव आली आहे. आता 9 मध्ये 25 ची गरज. 9 बॉल 25. 9 चेंडू आणि 25 धावांची गरज. समीकरण पाहू शकाल खूप मोठं आहे, परंतु कधी बदलू शकतो. सिंगल धाव आली. आता 8 मध्ये 24 ची गरज होईल का? एक सिंगल धाव वेगाने घेत दुसरा प्रयत्न करतील का? बॅटर पुढे आलेत, परंतु पाहू शकाल एकच धाव डिक्लोजन पंचाने दर्शवली आहे. आणि आता 8 मध्ये 24 ची गरज आहे. 8-24. यावेळेस फलंदाज गॉन.
नवीन बघा 7 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चिमी अभिषेक. 6 चौका ठोकाव्या लागतील. प्रेम गोलंदाज सज्ज आहे. त्यावेळेस फ्लिक केला, करण चेंडू फील्ड केला, फेकी केली अभिषेक मैदानाच्या बाहेर गॉन. गडी क्रमांक 5वा बाद झालाय. धावसंख्या आता बनवायचे 24. येणारे 6 चेंडूमध्ये 6 चौका तुम्हाला ठोकावे लागतील. धन्यवाद इसे. बघा 6 चेंडूने बनवायचे विजयासाठी 24. यानंतर साई स्पोर्ट्स कासा विपक्ष आपण पाहणार आहोत. धुळभुजा फायटर या दोन संघांमध्ये होणारा सामना. सहा मध्ये 24. 6 चौका ठोकाव्या लागतील. आदित्य आलाय ज्यांनी मागे सामन्यामध्ये 9 धावा डिफेंड केला. तोच गोलंदाज गोलंदाबाग सज्ज झालाय. स्ट्राईकवर राकेश. पहिला चेंडू फटका सुरेख, परंतु मयूरने काय सेक्शन केलं. पर्यंत बाद. गडी क्रमांक बाद झालाय 6वा आणि येणारे 5 मध्ये बनवायचे 24. बघा 5 मध्ये 24 धावांची गरज आहे. तब्बल 6 चौकार तुम्हाला ठोकावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. टॅप करायचा प्रयत्न. डॉट बॉल. अजून एक निर्धाव पूर्णपणे ऑफचार या सामन्यामध्ये राहिली आहे. वर्चस्व गाजवलं गेलं YBCC वेवूर या संघाचं. हेड विकेटच्या रूपामध्ये फलंदाज होतोय बाद. राकेश पोटफोडे बॅक टू डग आउट. अंतिम फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असेल सोन्या. 3 मध्ये 24 ची गरज. 3 बॉल 24. फक्त 13 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. पूर्णपणे संघ बॅकफुटवर राहिला. एक चौकार चिरागच्या बॅटमधून पाहायला भेटला. सुरेख चौकार त्याने ठोकलं होतं प्रेम मोरेच्या विपक्षामध्ये. त्यावेळेस हलक्या बॅटे सिंगल घ्यायचा प्रयत्न होता आणि सिंगल धाव परिपूर्ण केली आहे. आता 2 मध्ये 23 धावांची गरज आहे. बघा यानंतर होणारा सामना दोन्ही संघाचा धावा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये अनिवार्य असेल. साई स्पोर्ट्स कासा आणि धुळीपूजा फायटर हे दक्षता घ्या. सरळ बॅटने खेळलाय. लाल्या तिकडे चेंडूला फील्ड करतो. डॉट बॉल. शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी असेल आणि पूर्णपणे सामना पाहू शकाल. YBCC वेवूर संघ आपल्या याच्यामध्ये घेतो ऑल डाऊन संघ. ते 22 धावांनी सामना विजय झालाय. तो म्हणजेच YBCC वेवूर पहिला संघ क्वालिफाय होतोय. तो म्हणजेच सुपर 8 मध्ये ओम साई नवरंग मित्रमंडळ आयोजित नवरंग चषकामध्ये. आपण वळणार आहोत मॅन ऑफ द मॅच कडे, जिकडे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच यायचा करण ठाकूर. 1 षटक 1 विकेट आणि तब्बल 10 बनवल्या बॅटिंग करत असताना 16 धावा. तर 16 ना 10 11 12 13 14 15 16 17 कितना आहे 17 आहे ना 17 ना. चला करण ठाकूर मॅन ऑफ द मॅच साठी सामना सुरू होईल. दीपकजी संख्या आमच्यावर जोडले जातील मायक्रोफोनवर.